विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे दर वर्सा शौर्य दिन हो साजरो करता। शौर्य दिन हो साधारण 1992 जेन्ना बाबरी ढाचा आम्ही उद्ध्वस्त केलो तेन्नाच्यान हो शौर्य दिन आम्ही साजरो करता गीता जयंतीच्या निमित्तान। त्या वर्साक तो 6 डिसेंबराक आयल्लो, परंतु ह्या वर्साक आम्ही तो आयतारा 8 डिसेंबराक साजरो करता। आणि केंद्रान असो निर्णय घेतला की या शौर्य दिनाच्या निमित्तान सगळीकडेन शौर्य यात्रा काढपाच्यो आणि म्हणून प्रांतशः शौर्य यात्रा काढपाच्यो ठरल्या। गोया प्रांताची जी शौर्य यात्रा आसा ती आम्ही कुडचड्या काढपाची ठरयल्ली आसा। सगळ्या गोंयच्यान सगळे बजरंगी हे शौर्य यात्रेन भितर सहभागी जातले। कुडचड्याक साधारण 3000च्या वयर बजरंगी या हितून भितर गणवेशांत भितर एसटी घेऊन आणि भगवे ध्वज घेऊन ते अशा पद्धतीन सहभागी जातले। आणि ताज्या नंतर 5 वरांचेर कुडचड्या ही जी जाहीर सभा जातली थंय शौर्य यात्रेच्या निमित्तान ती ॲड्रेस करपा खातीर आमचो एक बजरंगी आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ टी राजा हो हैदराबादच्यान मुद्दाम गोंयान भितर येवपाचो आसा। तो आमकां सगळ्यांक थंय मार्गदर्शन करतलो। ही जी शौर्य यात्रा आसा ते काही मदीं व्हिडिओ कोणी तरी घातली की टी राजाक हांगासर हे बंदी घालची जावं आनी कितें। बजरंग दलाची शौर्य यात्रा आसा ती कोणाच्याच विरोधान भितर ना, कोणेच भिवपाची गरज ना। ती सगळ्या आम जनतेच्या संरक्षणा खातीर हे आमचे बजरंगी आसात। भिवपाक कोणे जाय जाल्यार ज्यो अराष्ट्रीय वृत्ती आसा तांणी भिवपाक जाय। जे आमच्या साधू संतांचेर हल्ले करतात, जे आमचे मंदिरांचेर हल्ले करतात, जे गोहत्या करतात, जे आमच्या बहिणींचेर अत्याचार करतात, जे समाजकंटक आसा त्यांका मात्र जरूर आमच्या ह्या बजरंगीच्या पासून भिवपाक जाय हे हांव सांगूंक सोदता त्यांना। सो त्यांनी सगळ्यांनी सावध रावचे। आम जनतेक आमच्या ह्या शौर्य यात्रे संबंधी किंवा याच्या संबंधी काहीच भिवपाची गरज ना। सो अशा पद्धतीचे जे हे बजरंगाचे जे काम आसा त्याच बरोबर त्या हितून भितर दुर्गा वाहिनी सुद्धा काही जण आमचे तरुण चली आसा त्यो सहभागी जातल्यो। आणि अशा पद्धतीने एक गोंयान भितर संपूर्ण देशान जशे शौर्य यात्रा जातल्यो तशेंच ह्यो शौर्य यात्रा आमची कुडचड्या हे जातली। तर ठीक 5 वरांचेर ही जाहीर सभा आमची कुडचड्याच्या म्युनिसिपालिटी ग्राउंडाचेर जातली। तेन्ना ह्या निमित्तान तुमच्या माध्यमांतल्यान अख्ख्या गोंयच्या तरणाट्यांक माझे सांगपाचे विनंती आसा आमची की तुम्ही ह्या हितून बजरंगी दलाच्या हितून भितर सहभागी जायात। आणि ह्या यात्रेंत भितर सुद्धा तुम्ही गणवेश घेऊन सहभागी जावपाक शकता। त्या ठिकाणच्या प्रखंड प्रमुखाक ना जाल्यार विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाक किंवा माझ्या शेजारी जे बसलेले बजरंगी असतात त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करात आणि या बजरंगी यात्रेंत भितर सहभागी झाला। तसेच अख्ख्या गोंयच्या जनतेक हांव सांगपाक सोदता की तांणी सुद्धा ह्या जाहीर सभेन भितर येवचे आणि जी एक हिंदुत्वाची जी ताकद आसा ही ताकद आम्ही सगळ्या ह्यांका गोंयकारांक दाखोवन दिवया अशी हांव तुमच्या मार्फत सगळ्यांक विनंती करता। तुमकां कितें आता विचारूंक जाय जाल्यार तुम्ही विचारपाक हरकत ना। कितले लोक अशे एस्टिमेट येवपाचे? साधारण 13-14 हजार तरी या जाहीर सभेक ह्या हितून भितर येतले लोक अशे आमचो प्रयत्न आसा। न्ही ह्या यात्रेन भितर जी यात्रा आसा न्ही ते सगळे मेंबर। वी डोंट हॅव एनी कितें रिसीट बिसीट तशें कांय आसना। आमचे सत्संग जे आसात ते सत्संग आमचे दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्ह्यां भितर आसा आणि आता ती संख्या दिसान दीस वाढत आसा। सो साधारण 3000 कमीत कमी हितून भितर बजरंगी आसतले जे एसटी घेऊन आसतले, भगवे ध्वज घेऊन आसतले। तेजे वयल्यान तुम्ही कल्पना करपाक शकता। भायले स्टेटीचे येतले ना भायले स्टेटीचे जे कोणी पळोवपाक आयले जाल्यार गोंयच्यान कितलो लोक आसतलो? गोंयच्यान कितले आसतले? गोंयच्यान बजरंगी आमचे 3000च्या वयर आसतले आणि जाहीर सभेक जवळजवळ 13-14 हजार जाहीर सभे खातीर आसतले। ते एव्हरी इयर तिगाच जाता ते कुडचड्याचे गीता जयंती गेल्या वर्सापासून 2 वर्सां आम्ही पहिली HGPDA ग्राउंडा वयल्यान मशाल यात्रा काढली।
दुसऱ्या वर्साक ब्लड डोनेशन आणि अशी म्हणजे साधारणतः जो मेन उद्देश असा हो गीता जयंती साजरा करपाचो असा. अशें ना की सभा आसा, ह्या वर्साक सभा आसा, फुडल्या वर्साक आनी कितें तरी कार्यक्रम आसतलो असो सेवे पुरतो. अशें करून प्रत्येक वर्साक गीता जयंती साजरी करप हो मेन उद्देश आसा. दर वर्साक सत्संग ज्या जाग्याचेर आमचो जाता त्या गांवांनीच आमचे थंय सगळे जाण साजरे करताले. कॉम्पिटिशन किती केले तुम्ही लास्ट टाइम? ना ते कबड्डी कॉम्पिटिशन आशिल्ले ते वेगळे, ते स्पोर्ट्स हेजे खातीर एक इंडियन ट्रेडिशन म्हणून कबड्डी टुर्नामेंट केलेलो, तो एक वेगळे. या पावत ना ह्या फावटी सद्याक तरी ना, ह्या कार्यक्रमाक फक्त संचलन काडपाचें, जनजागृती करपाची, हिंदू एकता जातली हो उद्देश. शौर्य यात्रा झाल्यानंतर या वर्साक आम्ही असे चिंतता की दंड आणि बैठका हांची कॉम्पिटिशन करची. तर दंड बैठकेचे कॉम्पिटिशन जी बजरंग दलान आपापल्या या हेजेर घेवची आणि मागीर ताजी हे बक्षीस वितरणाचो कार्यक्रम एक मोठो करचो अशें एक आमचें प्लॅनिंग आसा. MLA मिनिस्टर कोणी येवपाचे? ते एक हिंदुत्व नागरिक म्हणून येतले. सगळ्यांक निमंत्रण आसा, निमंत्रण सगळ्या पक्षाचे, सगळ्या तुझ्या पार्टीचे आमदार, लोकप्रतिनिधी कोण आसा तांकां सगळ्यांक निमंत्रण तुमच्या माध्यमांतल्यानूय दिता आमी. शक्य आहा तांकां पर्सनली दितले आणि त्यांनी सगळ्यांनी मुद्दाम ह्या एका जरूर येवचे अशी तांकां विनंती. सुरुवात कितल्यांक जातली खबर? सुरुवात साधारण 3 सुमार आमची हेका सुरुवात जातली. सावर्डीची जी प्राथमिक शाळा आसा त्या प्राथमिक शाळे कडल्यान सुरुवात जातली संचालना आणि मागीर ती सावर्डीच्यान कुडचड्या वचून ती मार्केटांतल्यान छत्रपती शिवाजी महाराजांक थंय वंदना करून आंबेडकरांचो जो पुतळो आसा बाबासाहेब आंबेडकर तांकां प्रदक्षिणा घालून ती हेजे कडेन वतली, म्युन्सिपाल्टीच्या ग्राउंडार वतली आणि थंय मागीर जाहीर सभेत भितर रुपांतर जातलें. थंय गीतेचें पूजन जातलें. भगवद्गीता ही अशी आसा की श्री कृष्णान भगवद्गीतेच्या माध्यमांतल्यान आणि अर्जुनाच्या माध्यमांतल्यान सगळ्या हिंदूंक एक असो एक आदर्श घालून दिल्लो आसा की जीवन कशें जगपाक जाय म्हणून. त्या भगवद्गीतेचें पूजन जातलें, थंय आरती जातली आणि भारत मातेची आरती जातली, ढोल ताशांचो गजर जातलो आणि मोठ्या प्रमाणात भितर हे जातले. त्याच्यानंतर मागीर जाहीर सभे खातीर सुरवात जातली. आमचे उत्तर गोंयचे वृषभ मयेकर हे आमच्या हितून उपस्थित जाल्या. आणि कितें कोणाक कितें विचारपाचें? फ्यू डेज बॅक एक प्रेस कॉन्फरन्स बरोबर, त्या खातीर मुद्दम म्हटलें. थोड्यांक दिसता की टायगर राजा सिंग हो एक हिंदुत्ववादी नेतो म्हणून जेन्ना आमची चर्चा जाली आणि अशें लोकांनी ठरयलें की हिंदुत्ववादी एक कार्यक्रम आसल्या म्हणटकीर एकलोपणी वक्तो आपोवप अशें एक साहजीकरित्या एक ट्रेडिशन आसा. सो एक वक्तो आपोवपाचो आनी वक्ता कोणाक आपयतले अशें म्हणून जेन्ना विचार विमर्श जालो तेन्ना ठरयलें की हिंदुत्ववादी बेधडकपणे धर्मा खातीर लढणारो आणि धर्मा खातीर उलयणारो अशे क्वचितशे थोडेशे लोक जे आमची शॉर्टलिस्ट जाले. तेतून भितर टायगर राजा सिंग हो एक मुख्यरित्या युथांचो सेन्सेशन असल्या कारणान तेजें नांव शॉर्टलिस्ट जालें. ताका आमी अप्रोच केलो आनी ही वॉज व्हेरी मच कीन टू कम टू गोवा. सो दॅट्स वाय आनी हेतून भितर कोण जे फाटी आमी प्रेस कॉन्फरन्सां पळयलीं जावं आनी कितें पळयलें उलयणारे खूब उलोवंक शकतात, बट हिंदुत्व जर तर जाणून घेवपाक जाय जाल्यार म्हाका दिसता हिंदुत्व पयस साकून पळयल्यार जायना, तर तेतून भितर देवचें पडटा. हिंदुत्वाचे प्रत्येक एस्पेक्ट जो आसा तो अनुभवचो पडटा. त्या खातीर टायगर राजा सिंगच असो म्हणून न्ही, तो सुद्धा जर त्या सभेक ना जाल्यार सुद्धा त्या सभेक महत्व आसा ते संचलनाचें. ऑपोज कित्याक करता कितें कंप्लेनी आसा म्हणून तेजेर केस आनी काय तरी हरकत घेतलेली? हरकत घेतला कंप्लेनी ना हेजेर कोण कंप्लेनी करतले ते फाल्यां आतां पळय रामाचेर कंप्लेन रावण करतालो. तसल्या कंप्लेनींक कोणी कांय दिवपाची गरज ना. इम्पॉर्टंट आमची तरी कोणाची कांय कंप्लेन ना. तो एक कट्टर हिंदुत्ववादी आसा आणि ताच्या खातीर आमी ताका आपयल्लो आसा. गोंयांत दुसऱ्या समाजाचे लोक रावतात. हा, दुसऱ्या समाजाचे आसा म्हणून हांवें सांगलें की बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, टी राजा हो खंयच्याच समाजाच्या विरोधान भितर ना. आमी विरोधान कोणाचे आसा? आत्तां हांवें सांगलें आमी अराष्ट्रीय वृत्तीच्या विरोधान आसा. जे हिंदू आमच्या बायलांचेर बलात्कार करतात, अत्याचार करतात तांच्या विरोधात, जे लव जिहाद करतात त्यांच्या विरोधात, जे आमच्या साधू संतांक मारतात त्यांच्या विरोधात, जे आमच्या मठ मंदिरांचेर आघात करतात त्यांच्या विरोधात
अशा अराष्ट्रीय लोकांच्या विरोधान भितर आमी जरूर आसात आणि ताणी आमकां भिवपाकूच जाय. अशी कृती गोंयान जाल्ली आमी खंय जावं ना जावं आयज जाल्यो ना म्हणजे फाल्यां जावच्यो ना अशें न्ही. गेल्या वर्सा बांगलादेशान भितर कोणाचेच हिंदूचेर अत्याचार जावन आसले. आतां आमी दोळ्यांनी पळयतात साधू संतांचेर, देवळांचेर, महिलांचेर आणि आमच्या हिंदू समाजाचेर बांगलादेशान भितर अत्याचार जाता. सो फाल्यां हांगा जावपाक वेळ नाका. भारतान केरळान जाता, बंगालान जाता, युपीन जाता, काश्मीरान जाल्लें आसा 1990 सालान. हे आमच्या देशांत घडलेलें आसा. सो हांगा गोंयान घडपाक ताका वेळ नाका. सो आमी तयार आसपाक जाय, हिंदू समाज तयार आसपाक जाय. थँक्यू.